जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग की प्रेमळ शेटी. सदाशिव नामाचा एक वृद्ध समर्थ भक्त होता आणि नैवेद्याचे साहित्य नीटनेटके भरून प्रतिवर्षी तो गडावर येत असे. त्याच्या प्रेमळपणामुळे सर्वजण त्याला प्रेमळ शेटी असं म्हणत असत. त्याने सर्व सामग्री पोत्यात भरावी आणि सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत आणावी आणि ती सामग्री वरती चढवण्यासाठी त्याला 4 प्रहर लागत असत. इतका वृद्ध होता की तोंडात एकही दात नव्हता. वीणास्वामी प्रतिवर्षी गड चढायला लागल्या की त्यावेळी तो खांद्यावर हुरमुजी रंगाचं निशाण घेऊन तो नेमका यायचा. तो गडावर आल्यावर समर्थ एकांतात असले तरी त्याला दर्शन मिळण्यास अजिबात अडचण येत नसे. आणलेले साहित्य तो समर्थांपुढे ठेवायचा. नंतर आपल्या साहित्याचा नैवेद्य करण्याविषयी वीणास्वामींना प्रार्थना करायचा. वीणास्वामींनी सर्व स्वयंपाक करून सगळ्या पदार्थांची एक वाढ करावी आणि ते पात्र समर्थांच्या एकांत स्थानी नेऊन ठेवावं. समर्थांचं भोजन चालू असताना प्रत्येक पदार्थ वाढला गेला आहे की नाही आणि तो स्वयंपाक कसा झालाय याची अगत्यपूर्वक चौकशी प्रेमळपणाने हे प्रेमळ शेठजी करत असत. समर्थांनी त्यांना सर्व सांगावे. समर्थांचे भोजन झालं की शेठजींनी आपले भोजन उरकावे आणि समर्थ जिथे वामकुक्षी घेत असतील तिथे जाऊन त्यांचं पादसंवहन करावं. ऐसा 11 वर्षे नैवेद्य निवेदन केला, मग प्रेमळ शेटी सज्जनगडी गुप्त झाला. सदाशिव प्रेमळ शेटी कोणान कळला, समर्थ सद्गुरु वाचून या. असे हे प्रेमळ शेटी. पण समर्थांना त्यांचा भाव हा नक्कीच कळला, कारण दास्य त्यांनी केलेलं होतं म्हणून. श्रीराम समर्थ.